देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि आंदोलकांवर केलेल्या कथित लाठीचार्जचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटलेत। या हिंसक लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध राजकीय पक्षांकडून आक्रमक निदर्शनं करण्यात आली। काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वतंत्रपणे हे आंदोलन छेडण्यात आलं असून यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला। नाशिकमध्ये मनसे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या धोरणांचा आणि पोलीस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला। या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांच्या हातात डुप्लिकेट पोलीस असं लिहिलेले फलक विशेष लक्ष वेधून घेत होते। विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज लोकशाहीचा गळा घोटणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या अचानक झालेल्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सुरक्षेचा उपाय म्हणून या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते। स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र।